नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? बरं मला सांगा, या स्क्रीनवर तुम्हाला एक नवीन शब्द दिसत आहे. कोणता शब्द आहे बरं तो? छान. तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या म्हणी म्हणजे काय? हो ना? तर मग मुलांनो, आज आपण मराठी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 11 वरील म्हणीच्या गमती जमती हा पाठ पाहणार आहोत. या पाठामध्ये 3 प्रसंग दिलेले आहेत. तर या 3 प्रसंगाच्या आधारे म्हणी म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. एखादी घटना, प्रसंग किंवा एखाद्या माणसाचा स्वभाव, वृत्ती कमीत कमी शब्दात आणि योग्य पद्धतीने मांडणे म्हणजे म्हणी होय. आता आपली आजी, आजोबा, अगदी जुन्या काळातील लोक या म्हणीचा खूप छान वापर करायचे आणि पूर्वपारपासून या म्हणी चालत आलेल्या आहेत. पूर्वीचे लोक खूप मोठा प्रसंग अगदी थोडक्यात सांगायचं आलं तर म्हण वापरत असायचे. या म्हणींना हिंदीत कहावते म्हणतात. चला तर मग पाहूया आपण म्हणीच्या गमती जमती हा पाठ. त्यातील पहिला प्रसंग. मे महिन्याच्या सुट्टीतला रविवार. दुपारची जेवणं आटपून मुलं खेळायला बाहेर पडली. मैदानावर पोचताच तोवर चंदूची आई त्याला बोलवायला आली. अरे, उनबिन काही लागतंय का नाही? संध्याकाळचं खेळा की. आता चला घरी. येतो येतो म्हणून चंदू खेळतच राहिला. पाठोपाठ संध्याची आई आली. अगे, किती तापले बघ, वाळू पगळल असं वाटतंय. 5 नंतर खेळा की. ती ओरडून गेली. मुलं पुन्हा लंगडी खेळू लागली. थोड्या वेळात हितेशचे बाबा आले. अरे मुलांनो, सकाळी आणि संध्याकाळी मैदानात खेळायचं, दुपारी कुणाच्या तरी घरी खेळा, ते सगळ्यांना म्हणाले. फक्त थोडा वेळ असं म्हणत हितेश लंगडी घालू लागला. तो 4 पावलं गेला असेल इतक्यात अमीनाचे दादू दादू म्हणजे आजोबा बोलवायला आले. वैतागलेली अमीना म्हणाली, काय हो दादू, कुणीच मोठी माणसं खेळू देईनात. घरी चल करतायत. अशी कशी एकसारखी वागतात ती? दादू हसून म्हणाले, बरोबर आहे बेटा, त्यांना काळजी वाटते तुमची. कुठेही गेलात तरी पळसाला पाणी 3च. विद्यार्थी मित्रांनो, या प्रसंगातील 3ही मोठी माणसे एकसारखी वागतात. याचा अर्थ असा की सगळीकडची परिस्थिती, प्रत्येक घरची परिस्थिती एकसारखी आहे. म्हणजे पळसाला पाणी 3च. प्रत्येक पालकाला आपल्या मुलांची काळजी असते. बरोबर की नाही? आता पाहूयात दुसरी म्हण कोणती आहे ते. शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरू होत्या. बाईंनी नेहमीप्रमाणे वर्गातल्या सगळ्या मुलांना भाग घ्यायला सांगितलं होतं. धावण्याची शर्यत सुरू झाली. सुरेशला सोडला तर सगळी मुले जोरात धावत होती. उत्तम चित्र काढणारा सुरेश मैदानी खेळाबाबत आळशी म्हणून प्रसिद्ध होता. साहजिकच तो सगळ्यात शेवटी आला. धापा टाकत तो मुलांच्या घोळक्यात शिरला आणि म्हणाला, अरे, खरं तर मी पहिला आलो असतो, पण आपल्या मैदानावर लाल माती आहे. म्हणजे काय? राजेशने आश्चर्याने विचारले. अरे, मी जोरात धावलो असतो तर माझे पांढरे शुभ्र बूट मळले असते ना, म्हणून मी हळू धावलो. वा, याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. घोळक्यातील राजश्री पटकन म्हणाली, याला म्हणतात नाचता येईना अंगण वाकडे. विद्यार्थी मित्रांनो, नाचता येईना अंगण वाकडे म्हणजे आपल्यातील दोष किंवा आपल्यातील कमीपणा न स्वीकारता इतरांना दोष देणे, इतरांवर त्याचे खापर फोडणे. थोडक्यात असे, तो दोष माझा नाही की ती परिस्थिती तशी होती
ती जागा तशी होती, ती वस्तू तशी होती, म्हणून मला अपयश आलं. असं म्हणणारे लोक याला काय म्हणायचं? तर याला म्हणायचं नाचता येईना अंगण वाकडे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण म्हणीच्या गमती जमती पाठातील 2 प्रसंग शिकलो आहोत. आवडले ना तुम्हाला? छान. तर मग या पाठातील 3रा प्रसंग आपण पुढील तासिकेत पाहूयात. तोपर्यंत धन्यवाद.